कंपाऊंड इंटरेस्ट आपल्याला शोधायचा होता. आपलं हे अर्धवट राहिलं होतं गणित सोडवायचं है ना. सोडवलं का पुढे? आपला 108 आणि 108चा गुणाकार 11,664 आला होता है ना. 11,664. आता पुन्हा याला 108 ने आपल्याला गुणायचं आहे आणि नंतर पुन्हा 5 ने गुणायचं आहे. असा सगळा गुणाकार आपल्याला शोधायचा आहे. 11,664 ला 108 ने गुणाकार करून दाखवा बघू. वह्या काढा सगळ्यांनी. आणि 11,664 ला 108, कारण 108 3 वेळा गुणायचे. आपण 2 वेळा गुणले आणि त्याचं उत्तर 11,664 आलेलं आहे. आणखी एकदा 108 ने आपल्याला गुणायचं आहे. गुणाकार करा बघू पटापट. वह्या काढा सगळ्यांनी आणि मला उत्तर सांगा बघू द्या. बघूया कोण लवकर उत्तर सांगतो. फास्ट. 11,664 ला पुन्हा आपल्याला 108 ने गुणायचं आहे. गुणाकार करताना आपण एकक स्थानच्या संख्येपासून सुरुवात करतो. इथे 8 ने 4 ला गुणायचं. 8 चौक 32 है ना. असा गुणाकार करा. 8 सक 48, 48 आणि 8 सक 48 आणि 5 53, 8 एके 8, 5 13, 8 एके 8 आणि 1 9. त्यानंतर शून्याने गुणल्यानंतर शून्यच येणार इथे सगळीकडे. त्यानंतर 2 शून्य मी देणार आणि 1 ने गुणणार. 1 ने गुणल्यावर जी संख्या आहे तीच राहते. ची बेरीज करा. 2 1 7 9 15. हे उत्तर आलं का बघा सगळ्यांचं. मॅडम आन्सर आलं. मॅडम राईट आन्सर आलंय आमचं. गुणा आणि मला उत्तर सांगा. बारा लाख 59,712 अशी संख्या आहे. त्याला पुन्हा आपल्याला अजून 5 ने गुणायचं बाकी आहे. याचा गुणाकार सांगा. 12,59,712 ला 5 ने गुणायचं आपल्याला. 62,98,550. किती? 62,98,560. 98,560. बरोबर. आता याला आपण वरती जे आपल्याला न्यूमरेटर मध्ये जेवढे नंबर्स आहेत त्याला आपण मल्टिप्लाय केलं. मल्टिप्लाय केल्यानंतर आपलं हे आन्सर आलेलं आहे. 62,98,560. आता डिवायडेड बाय 1000 आहे. आता कोणताही नंबरला आपल्याला 100 ने 10 ने डिवाइड करायचं आहे, 100 ने डिवाइड करायचं आहे, 1000 ने डिवाइड करायचं आहे.
तर डिव्हिजन करायचं नाही, फक्त काय करायचं असतं, राईट हँड साइड कडून म्हणजे उजवीकडून फक्त पॉइंट द्यायचा. म्हणजे जर तुम्हाला 10 ने डिवाइड करायचंय तर एक संख्या सोडून दशांश चिन्ह पॉइंट द्यायचं. 100 ने 100 ने डिवाइड करायचंय तेव्हा राईट साइड कडून म्हणजे उजवीकडून 2 संख्या सोडून दशांश चिन्ह द्यायचं, पॉइंट द्यायचं. 1000 ने डिवाइड करायचंय तर दशांश चिन्ह द्यायचं. आता कितीने डिवाइड करायचंय तुम्हाला, इथे कितीने डिव्हिजन आहे, कितीने डिवाइड करायचंय तुम्हाला न्यूमरेटरला, 1000. 1000 ने म्हणजे किती संख्या सोडून, आता तुम्ही किती नंबर सोडून उजवीकडून किती नंबर सोडून पॉइंट देणार आहे, 4 नंबर. 3 नंबर. 1000 ला 0 किती असतात, 1000 ला 3 0 ना, मग 3 नंबर सोडून दशांश पॉइंट द्यायचंय. 3 नंबर सोडून पॉइंट दिला तर कुठे पॉइंट येणार सांगा, वरचा नंबर ऍज इट इज लिहायचा, फक्त त्याला पॉइंट द्यायचा की झालं डिव्हिजन. कुठे पॉइंट येणार सांगा, 8 आणि 5 च्या मध्ये. 8 आणि 5 च्या मध्ये है ना. तर तुमचं जे अमाऊंट आहे ते अमाऊंट आलं 6000. आता हा मी एवढाच नंबर वाचते कारण तो आहे, त्यामुळे तो होल नंबर आहे. 6298.560. हा 0 नाही लिहिला तरी चालतो कारण तो पॉइंटच्या पुढचा 0 आहे, तो नाही लिहिला तरी चालतो, लिहिला तरी चालतो. ही तुमची अमाऊंट आहे 6298.560. आता याच्यावरून आपण काय काढायचंय, कंपाऊंड इंटरेस्ट. आणि कंपाऊंड इंटरेस्ट जर काढायचा आहे तर आपण काय करतो, कंपाऊंड इंटरेस्ट कसा मिळेल मला, कंपाऊंड इंटरेस्ट कसा मिळेल, अमाऊंट मधून प्रिन्सिपल मायनस करायचं. अमाऊंट तुमचा आलेला आहे 6298.560 आणि प्रिन्सिपल तुमचा आहे 5000. आता हा 5000 होल नंबर आहे, तो या होल नंबरच्या खालीच लिहायचा असतो. इथे सबट्रॅक्शन करताना पॉइंट 5000 ला पॉइंट नाहीये, इकडे येणार कारण त्याला पॉइंट नाहीये, त्याच्या पॉइंटच्या पुढे काही नाही तर 0 देऊन टाकायचं आणि आता इथे सबट्रॅक्शन करायचं. इथे 0, 5000 हा होल नंबर आहे आणि या होल पार्टच्या खाली तो आला पाहिजे. 6298 जो आहे तो होल पार्ट आहे आणि 560 आहे तो फ्रॅक्शनल पार्ट आहे त्याचा. तर 5000 आपला होल नंबर आहे, त्यामुळे तो लेफ्ट साइडला पॉइंटच्या लेफ्ट साइडला लिहायचा असतो. कळलं का, 58921 98.560 हे तुमचं कंपाऊंड इंटरेस्ट आलेलं आहे. कळलं, म्हणजे डिव्हिजन मध्ये हे मी 1000 असेच का ठेवले माहिती आहे का, 1000 का ठेवले कारण 1000 ने 100 ने 10 ने डिवाइड करणं सोपं असतं. 10,000 जरी असेल तरी 10,000 ने पण डिवाइड करणं सोपं आहे. फक्त न्यूमरेटरला पॉइंट जेवढे 0 आहेत तेवढा राईट साइड कडून उजवीकडून तेवढे नंबर सोडून पॉइंट द्यायचा. म्हणून 1000 जर राहिले असतील 100 ठेवता येतील तर ठेवायचं, म्हणजे दुसरं डिव्हिजन आपल्याला नाही तर कधी कधी कसं होतं, खाली जे डिनॉमिनेटर मध्ये जे नंबर आहेत ना ते खूप मोठे मोठे नंबर येतात, 250. मग त्याचं परत आपल्याला टेबल बनवा, मग डिव्हिजन करा. त्याच्यापेक्षा 1000, 100, 10,000 जर डिनॉमिनेटर मध्ये राहत असतील तर ते डिव्हिजन सोपं पडतं आपल्याला, कारण मग डिव्हिजन करावंच लागत नाही, फक्त पॉइंट दिला की संपला विषय. कळलं का, आपलं इंग्लिश मिडियमच आहे ना, इंग्लिश मिडियम आपला, मराठीत
हा, तर आता इथे आपण हे जे लास्ट वाला थर्ड वाला सम आहे ते एक बघूया. बाकीचे गणित तुम्ही सॉल्व्ह करा. कारण थर्ड मध्ये जो रेट आहे ना तो पॉइंट मध्ये 7.5. मग ते तुम्ही कसं सिम्प्लिफाय करू शकता, त्याचा आन्सर कसं काढू शकता ते आपण बघू. ठीक आहे, बघायचं का की तुम्ही सोडवाल हे गणित थर्ड वाला. आपण सोडवूया. ठीक आहे, एक पॉइंट रेट जो आहे तो पॉइंट मध्ये ते वाला आपण सम एक सॉल्व्ह करूया. ओके, तर आपण हे सम काय आहे, प्रिन्सिपल आहे 4000, रेट आहे 7.5 आणि ड्युरेशन आहे 2 years. तर आपण हे सम्स, हा जो सम आहे ते सॉल्व्ह करणार. प्रिन्सिपल आहे आपलं 4000 रुपीज, त्यानंतर रेट आहे 7.5 PCPA आणि एन आपला 2 years आहे, म्हणजे टाइम पिरियड जो आहे तो 2 years आहे. आपल्याला अमाऊंट आणि कंपाऊंड इंटरेस्ट फाइंड आउट. 1 + R/100 raised to n. इकडे आता लक्ष द्या हा, इथे मी काय काय करते. 4000 P प्रिन्सिपल 4000 आहे, 1 + 7.5 तुमचा काय आहे, रेट ऑफ इंटरेस्ट आहे आणि n. ठीक आहे, आता आपण इथे काय करू शकतो, n जो आहे तो तुमचा दिलेला आहे. आता इथे 4000, तुम्ही ना एक काम करू शकता, हा जो 7.5 आहे ना, हा बघा असं आहे ना, 7.5/100. तर याला ना तुम्ही काय करू शकता माहितीये का, हा पॉइंट जो आहे ना तो तुम्ही घालवू शकता. पॉइंट जर घालवायचा असेल ना तर काय करायचं माहितीये का, म्हणजे आता तुम्हाला हे 7.5 आहे, तर 7.5 चा जो पॉइंट आहे तो तुम्हाला घालवायचा आहे. तर तुम्ही काय करू शकता माहितीये का, जर आपल्याला एखाद्या नंबरचा पॉइंट जर काढून टाकायचा असेल तर काय करायचं माहितीये का, पॉइंट नंतर किती नंबर आहेत ते बघायचे. पॉइंट नंतर इथे किती नंबर आहे, 1 आहे, 2 आहे, किती डिजिट्स आहेत, पॉइंट नंतर किती डिजिट आहेत. 7.5 ला 7.5 मध्ये पॉइंटच्या पुढे किती डिजिट आहेत, एक डिजिट आहे, 2 आहे, 3 आहेत, किती डिजिट्स आहेत, 1च आहे की नाही. मग तुम्ही काय करायचं माहितीये का, तर तो जर पॉइंट न्यूमरेटर मधला काढून टाकायचा असेल तर डिनॉमिनेटर मध्ये जेवढे पॉइंट नंतर नंबर आहेत तेवढे 0 द्यायचे, डिनॉमिनेटर मध्ये 0 वाढवायचे. आणि जर डिनॉमिनेटर मधला पॉइंट काढायचे तर न्यूमरेटर मध्ये 0 वाढवायचे. किती 0 वाढवायचे, जेवढे पॉइंट नंतर जेवढे पण तुमचे डिजिट्स आहेत, आता पॉइंट नंतर एकच डिजिट आहे तर मी एकच 0 वाढवणार, तो पण कुठे वाढवायचा, पॉइंट वरचा घालवायचा न्यूमरेटर मधला. तर 0 कुठे वाढवायचा, 0 वाढवायचा. जर न्यूमरेटर मधला पॉइंट घालवायचा आहे तर डिनॉमिनेटर मध्ये 0 वाढवा, डिनॉमिनेटर मधला पॉइंट घालवायचा तर न्यूमरेटर मधला 0 वाढवायचा. ठीक आहे, मग किती 0 वाढवायचे, इथे खाली 0 वाढणार, म्हणजे 100 आहे ना, त्या 100चे 1000 होणार. का, कारण वरती जो पॉइंट होता तो मी घालवला बघा, मी 7.5 होता ते 75 लिहिले, कळलं का. हा 1000, तर हा 75 मी इथे लिहिते आणि अपॉन 1000. तर इथे थोडस तुम्ही आणखी सिम्प्लिफाय करू शकता. इथे 75 आणि हे 1000 आहे, त्याला थोडा भाग जाऊन तुमचं उत्तर कसं येईल, 75 आणि 100 पकडा, 1000 ऍक्च्युली, पण 75 आणि 100 कोणाच्या पाड्यात येतात, किंवा 5 ने पण आपण भाग लावू शकतो. 75 ह्या दोघांना भाग कितीने जाऊ शकतो, 5 ने लावू शकता का तुम्ही.
अच्छा मला सांगा 5ने भाग लावता येतो? 5ने भाग कधी जातो? दोन्ही जर अंशात आणि छेदात भाग लावायचा आहे तर 5ने भाग जातो की नाही हे कसं ओळखायचं? 5ची टेस्ट आहे, 5ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट आहे. जर तुमच्या युनिट्स प्लेस मध्ये 0 किंवा 5 असेल तर त्या नंबर्सना 5ने ते नंबर्स 5ने डिव्हिजिबल असतात. मग इथे हा 75 आणि हे दोन्ही 5ने डिव्हिजिबल किंवा मग मी 5ने दोघांना पण डिवाइड करते. 5ने डिवाइड केल्यानंतर इथे 5 1 जा 5 है ना, 5 1 जा 5 2 राहतात आणि 5 5 जा 25 15 येणार इथं. आणि इथे येईल 5 2 जा 10 5 2 जा 10 आणि वरती हे 2 0 म्हणजे 200 आन्सर. तुम्हाला हे डिव्हिजन येतं का? 5ने मी दोन्ही नंबरना 5ने डिवाइड केलेलं आहे. आता पुन्हा त्यांना 5ने डिवाइड होतं बघा, कारण पुन्हा इथे 15 आले डिव्हिजिबल आहेत नंबर. पुन्हा 5ने जर मी भाग लावला तर काय येणार? 5 3 जा 15 5 4 जा 20 आणि हा एक 0 म्हणजे 3/40 येणार. म्हणजे मला इथे 3/40 मिळालं आणि स्क्वेअर. ठीक आहे. आता इथे डिनॉमिनेटर इक्वल करायचंय आपल्याला. इथे 1 आहे, 1/1 आहे, इथे 40 आहे. डिनॉमिनेटर इक्वल व्हायला इथे वरती खाली कितीने मल्टिप्लाय केल्यानंतर डिनॉमिनेटर सेम होईल. हे दोन्ही डिनॉमिनेटर इक्वल होत. इथे 1 आहे, ते कितीने मल्टिप्लाय करू इक्वल होण्यासाठी? 40 ने. मग इथे 40 ने मल्टिप्लाय करणार, वरती पण 40 ने मल्टिप्लाय. ठीक आहे. मग 1 × 40 40/40 येणार आणि इथे 3/40 येणार. आता इक्वल झाले, सेम झालं. आता तो एकदाच लिहायचा असतो डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटर्सना ऍड करायचं. वरचे नंबर्स आहेत त्यांना ऍड करायचं, डिनॉमिनेटरना ऍड नाही करायचं. जो इक्वल डिनॉमिनेटर आहे तो एकदाच लिहायचा खाली आणि वरती न्यूमरेटर आले 40 + 3 स्क्वेअर. आता इथे 4000 तसेच आहेत. 40 + 3 43/40 स्क्वेअर. आता स्क्वेअर म्हणजे कितीने मल्टिप्लाय करायचं? किती वेळा मल्टिप्लाय करायचं? किती टाइम्स? स्क्वेअर बोलल्याबरोबर हाऊ मेनी टाइम्स? 2 टाइम्स वी हॅव टू मल्टिप्लाय. 4000 × 43/40 × 43/40 बरोबर. दोनदा मल्टिप्लाय केलं कारण स्क्वेअर आहे, 2 टाइम्स. आता इथे हे 3 नंबर न्यूमरेटर मध्ये 4000 43 आणि 43 हे वरती आहेत आणि हे जे 2 40 आहेत ते डिनॉमिनेटर मध्ये. मग एक डिनॉमिनेटर मधला आणि एक न्यूमरेटर मधला 0 घालवायचा. आपण एक डिनॉमिनेटर मधला आणि न्यूमरेटर मधला 0. आता राहिलं 40 × 43 × 43 कारण 2 0 गेले इथे आणि खाली राहिलं 4 × 4. 4 ने 40 ला डिवाइड होऊ शकतात कारण 4 आणि 40 4च्या टेबलमध्ये येतात. 4 1 जा आणि 4 10 जा 40 बरोबर. अजून इथे कशाचं डिव्हिजन होऊ शकतं न्यूमरेटर डिनॉमिनेटर मध्ये? वरती खाली अजून कोणते नंबर आहेत ज्यांना भाग जाऊ शकतो? कोणत्या तरी सेम नंबरने. हे बघा, या 3 ला आणि 4 ला 43 आणि 4 ला तर डिवाइड नाही होऊ शकत कशाने? प्राईम नंबर आहे. प्राईम नंबर म्हणजे जो कोणाच्याच टेबलमध्ये येत नाही. त्यामुळे या 4 एक प्राईम नंबर असेल आणि एक जर तुमचा कंपोजिट नंबर असेल तर त्यांना तर आपण डिवाइड नाही करू शकत. पण हा 4 आणि 10 यांना डिवाइड होऊ शकतं. 4 आणि 10 हे कोणाच्या पाड्यात येतात नंबर? 4 आणि 10 2च्या.
बट 2 ने तुम्ही दोघांनाही डिवाइड करू शकता. तुम्ही 2 ने 4 ला पण डिवाइड करू शकता, 10 ला पण. आता 4 ला 2 ने डिवाइड केल्यानंतर किती येणार? 2 चा टेबल बोलायचा 4 येईपर्यंत. 2 2 जा 4 आणि 2 इथे किती येणार? 5 जा, मग इथे 5 आहे. मग राहिलं 5. आता 5 तर 2 च्या टेबल मध्ये येत नाही, कारण 5 हा तो पण इवन नंबर, सॉरी तो पण प्राईम नंबर आहे. त्यामुळे आता याच्या पुढे डिव्हिजन नाही होऊ शकत. म्हणजे करायचं तर नंतर डिवाइड, पूर्ण भागाकार नाही होत, भाग नाही जाणार. तर आता काय करायचं? या तिघांचा गुणाकार करायचा आणि जे उत्तर येईल त्याला 2 ने भागायचं. 2 ने भागाकार करणं सोपं आहे. आधी यांचा गुणाकार करा बघू. 43 ने 43 ला गुणा आणि मला उत्तर सांगा. 43 गुणिले 43. $1,849. आणि याला 49. मॅडम 49 आहे. वन झिरो फोर 1049 की 1849? 1849. 1849 ला 5 ने मल्टिप्लाय करा. 9,249.45. $9,000 डिवायडेड बाय 2 करा. आता 2 ने भागायचं आपल्याला त्याला. टू ने डिव्हिजन, डेसिमल पॉइंट मध्ये आन्सर काढायचं. मॅडम 4, 6, 2 2, 4 2, हा 4622.5. आता हे अमाऊंट आलंय आपलं. आता आपल्याला कंपाऊंड इंटरेस्ट पण शोधा. ए मायनस पी करायचा. ए मायनस पी केला 5622.5 मायनस 4000 टी आहे आपलं. होल पार्टच्या इथे होल पार्ट लिहायचा. हा 4000 होल नंबर आहे, तो याच्या खाली यायला पाहिजे. तो इथून लिहायला सुरुवात करायचा 4000 आणि या बाजूला काही नाही तर 0 लिहायचा. कारण तुमचा जो होल नंबर असतो तो होल पार्टच्या म्हणजे लेफ्ट साईडला, पॉइंटच्या लेफ्ट साईडला लिहायचा असतो. आणि लेफ्ट साईडला लिहिताना इथून नाही सुरुवात करायची, इथून युनिट्स पासून इकडून सुरुवात करायची. 4000 लिहिताना मॅडम 622.5. व्हेरी गुड. 622.5 हे तुमचं कंपाऊंड इंटरेस्ट आलेलं आहे. ठीक आहे, कळलं?
आता पुढे आपल्याला वर्ड प्रॉब्लेम्स आहेत. वर्ड प्रॉब्लेम्स मध्ये काय दिलंय बघूया आपण. ते तुम्ही सॉल्व्ह करायचंय. पण काय दिलंय ते आपण बघूया. ठीक आहे, लक्ष देताय ना सगळेजण? पुस्तक तर स्क्रीनवर बघा. ठीक आहे, आपण आता बघूया पुढचा वर्ड प्रॉब्लेम आपण बघणार. बघा, समीर राव हॅज टेकन अ लोन, म्हणजे त्यांनी लोन घेतले, कर्ज घेतले. समीर राव यांनी कर्ज घेतलेलं आहे ऑफ ₹12,500. एवढे रुपयाचं त्यांनी कर्ज घेतलेलं आहे ऍट अ रेट ऑफ 12 PCPA. 12 PCPA या रेटने, हा रेट आहे, रेट ऑफ इंटरेस्ट, या रेटने त्यांनी 12,500 रुपीज लोन घेतलेला आहे फॉर 3 इयर्स, 3 वर्षासाठी. इफ द इंटरेस्ट इज कंपाऊंडेड अॅन्युअली, म्हणजे जो इंटरेस्ट आहे तो अॅन्युअली कंपाऊंडेड आहे. कंपाऊंडेड म्हणजे सिंपल इंटरेस्ट नाही लावलाय त्यांनी, कंपाऊंड इंटरेस्टने त्यांनी पैसे घेतलेले आहेत. देन हाऊ मेनी रुपीज शुड ही पे टू क्लिअर हिज लोन. जर ते कर्ज फेडायचं आहे, क्लिअर करायचंय, तर टोटल किती रुपये त्यांना पे करावे लागतील समीर रावांना 3 वर्षानंतर? 3 वर्षानंतर त्यांना किती पैसे पे करावे लागतील? त्यांनी घेतले किती पैसे? आता सध्या किती लोन घेतलेलं आहे? लोन किती घेतलंय? 12,500. 12,500. मग 12,500 ही जी अमाऊंट आहे ही आपण काय कन्सिडर करायची, काय घ्यायची आहे? त्याच्यासाठी लेटर कुठला आहे आपल्या फॉर्म्युला मधलं? ती जी अमाऊंट आपण कर्ज म्हणून घेतो किंवा जी अमाऊंट आपण बँकेत, बघा बँकेत कर्ज, बँकेकडून कर्ज घेतलं किंवा बँकेमध्ये आपण डिपॉझिट केले, दोन्ही पण आपण प्रिन्सिपल म्हणून कन्सिडर करतो. कारण दोन्ही मध्ये कोणाला एकाला व्याज मिळणारच आहे. एक तर बँकेला मिळेल किंवा जर मी डिपॉझिट करत असेल तर मला मिळेल, आणि मी जर कर्ज घेत असेल तर बँकेला मिळेल. पण ती जी अमाऊंट आपण घेतो किंवा बँकेत ठेवतो ती प्रिन्सिपल असते. मग इथे प्रिन्सिपल काय आहे? 12,500. 12,500 प्रिन्सिपल आहे. त्यानंतर रेट जो आहे, रेट ऑफ इंटरेस्ट किती दिलेला आहे? 12 PCPA. मग तो काय आहे? त्याच्यासाठी कोणतं लेटर आहे आपल्या फॉर्म्युला मधलं? लेटर कोणतं आहे? आर आहे, बरोबर. आर 12 PCPA. आणि फॉर 3 इयर्स, 3 इयर्स म्हणजे टाइम पिरियड आहे, किती वर्षासाठी आपण घेतो ते. मग ते काय आहे आपलं? व्हेरी गुड, एन आहे ते आपलं. ठीक आहे, मग हे तुम्ही सोडवाल की मी सोडवून देऊ? प्रिन्सिपल 12,500 आहे, आर जो आहे तो 12 PCPA आहे, आणि एन 3 इयर्स आहे. तुम्हाला अमाऊंट शोधायची आहे. हा, तुम्हाला विचारलंय की किती पैसे पे करावे लागतील लोन क्लिअर करण्यासाठी, म्हणजे एकूण किती पैसे द्यावे लागतील बँकेला किंवा कुठून पण त्यांनी जिथून पण त्यांनी लोन घेतले त्यांना किती पे केल्यानंतर ते लोन क्लिअर होईल, म्हणजे अमाऊंट शोधायचं. ए आपल्याला, ए म्हणजे टोटल व्हॅल्यू असते, प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट सगळं मिळून द्यावं लागतं आपल्याला. 3 वर्षानंतर समीर रावांना प्रिन्सिपल तर द्यावीच लागणार आहे 12,500 प्लस जो इंटरेस्ट आहे, म्हणजे अमाऊंट आपल्याला शोधायची आहे. काय शोधायचं आहे? अमाऊंट. काय शोधायचं आहे? अमाऊंट. आता सोडवताय गणित की नंतर? ठीक आहे,
तुम्ही नंतर सोडवा. आपण थर्ड वाला आपण गणित बघणार आहोत. ठीक आहे. काय दिले बघा. टू स्टार्ट अ बिझनेस, शलाका हॅज टेकन अ लोन. म्हणजे एक बिझनेस सुरू करण्यासाठी टू स्टार्ट अ बिझनेस, शलाकाने लोन घेतलेलं आहे, म्हणजे कर्ज घेतलेलं आहे. ₹8,000 8,000 रुपीजचं लोन घेतलेलं आहे. ऍट अ रेट ऑफ 10.5. 10.5 आहे हे, 10.5. 10.5 PCPA हा रेट आहे. आफ्टर 2 years म्हणजे 2 वर्षानंतर हाऊ मच कंपाऊंड इंटरेस्ट विल शी हॅव टू पे. 2 वर्षानंतर तिला किती कंपाऊंड इंटरेस्ट पे करावा लागेल. इथे प्रिन्सिपल किती आहे. प्रिन्सिपल काय आहे आपलं. प्रिन्सिपल शलाकाने किती लोन घेतलेलं आहे ते प्रिन्सिपल आहे. ते किती आहे. कुठे गेले. जेवायला गेले की काय सगळे. प्रिन्सिपल किती आहे. 12,500. नाही नाही, आपण नेक्स्ट थर्ड वाला सम बघतोय. टू स्टार्ट अ बिझनेस. 8,000. 8,000 काय आहे. प्रिन्सिपल. आणि रेट किती आहे. 10.5 years. 10.5 इयर नाही, PCPA. हा, रेटचं जे युनिट आहे, एकक आहे ते PCPA असतं. मग हे आपलं जे प्रिन्सिपल आहे ते 8,000 रुपीज आहे. त्यानंतर रेट जो आहे तो 10.5 PCPA आहे. आणि आपलं जे एन आहे ते किती आहे. टाइम पिरियड किती वर्षासाठी घेतलंय लोन. 2 years. 2 years. ठीक आहे. आणि त्याने क्वेश्चन विचारलं की किती कंपाऊंड इंटरेस्ट शलाकाला पे करावा लागेल, असं आपल्याला क्वेश्चन. तर इंटरेस्ट डायरेक्ट मिळत नाही, आधी अमाऊंटच मिळते आपल्याला. कंपाऊंड इंटरेस्ट साठी आधी अमाऊंट शोधतो आपण, मग कंपाऊंड इंटरेस्ट शोधतो. अमाऊंटचा फॉर्म्युला आपण लिहूया. त्याच्या आधी काय करायचं माहितीये का. हा जो आर आहे ना, हा आर जो आहे तो मिक्स फ्रॅक्शन मध्ये दिलेला आहे ना. म्हणजे तो पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे, म्हणजे मिक्स फ्रॅक्शन आहे. म्हणजे त्यात होल नंबर पण आहे, पूर्ण संख्या पण आहे आणि अपूर्ण संख्या पण आहे. म्हणून त्याला आपण होल मिक्स फ्रॅक्शन बोलतो है ना. तर त्या मिक्स फ्रॅक्शनचं आपल्याला इम्प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करायचं. म्हणजे काय करायचं. अपूर्णांकात रूपांतर करायचं. पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं आपल्याला अपूर्णांकात रूपांतर करायचं. त्याच्यासाठी काय करायचं असतं. या 2 ने 10 ला गुणायचं. 2 ने 10 ला गुणून जो अंश आहे, न्यूमरेटर आहे, तो त्याच्यात मिळवायचा असतो. 2 आणि तो सगळा न्यूमरेटर असतो. 2 गुणिले 10 अधिक 1 आणि खाली 2च येणार. तुम्ही केलंय का हे कधी असं. म्हणजे जे मिक्स फ्रॅक्शन असतं त्याचं इम्प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करायचं. 10.5 जर आपण मिक्स फ्रॅक्शन आहे तर त्याचं आपण इम्प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करताना 2 ने 10 ला गुणायचं. बेद आहे 20 आणि 1 वरचा जो आहे तो मिळवायचा. म्हणजे किती होणार. बेद आहे 20. 2 10 जा 20 प्लस हा 1 ऍड करायचा. हे 2 मल्टिप्लाय करायचं. या दोघांचं मल्टिप्लिकेशन, या दोघांना मल्टिप्लाय आणि हा प्लस करायचा. 2 10 जा 20 प्लस 1 म्हणजे किती येणार. 20 प्लस 1 21 वरती न्यूमरेटर मध्ये आणि खाली किती लिहायचे असतात. डिनॉमिनेटर मध्ये 2च लिहायचे. डिनॉमिनेटर सेम राहतो. न्यूमरेटर मध्ये हे सगळं आपण 2 10 जा 20 आणि हा 1 ऍड करायचा. या दोघांना मल्टिप्लाय करून वरचा न्यूमरेटर ऍड करायचं असतं आणि असं मध्ये कन्वर्ट केलं. हे PCP आहे तुमचं. आर जो आहे तो 21/2 PCP आला. ठीक आहे. हा लक्षात ठेवा.
आपल्याला आर आपण कन्सिडर करणार आहे. बघा हे गणित जर आली ना तर मुलं थोडं चुकतात, कारण त्यांना हे फ्रॅक्शन मध्ये आहे ना, म्हणून तुमचा प्रिन्सिपल जो आहे तो 8000 आहे. 1 प्लस आर जो आहे आर, तो आर आपला आला 21/2 आर आहे 21/2 आणि अपॉन 100 आहे परत खाली. हा तुमचा आर आहे. 21/2 आर आहे. आरच्या जागी मी 21/2 घेतला आणि फॉर्म्युला मध्ये बघितलं तर आरच्या खाली 100 आहे, तर तो 100 मी लिहिला. ते 2 आहे. आता पुढे काय करायचं माहितीये का, पुढे हा जो 2 आहे ना, हा 2 डिनॉमिनेटर बघा, या फ्रॅक्शनचा डिनॉमिनेटर आहे 2. तर 2 या 100 बरोबर घेतलं तरी पण चालेल. 200 बरोबर घ्या, म्हणजे 21 वरती आणि खाली डिनॉमिनेटर मध्ये 2 आणि 100 त्याच्या बरोबर येणार, म्हणजे हे दोन सोबत येणार. दोन्ही डिनॉमिनेटर एकत्र करायचे, एकाच डिनॉमिनेटर मध्ये लिहायचे. हे कळलं मी काय केलं, दोन डिनॉमिनेटर आहेत, एक 2 आहे एक 100 आहे, त्यामुळे त्यांना एकत्र करून एकाच डिनॉमिनेटर मध्ये लिहिलं. कळलं का? थम्स अप करा कळलं तर. (21/2 divided by 100). मग 21/2, मग ते 2 जे आहे ते अपॉनच आहेत, म्हणजे डिनॉमिनेटरच आहे, आणि परत अपॉन 100 आहे, म्हणजे दोन डिनॉमिनेटर आहेत. मग ते दोन्ही डिनॉमिनेटर आपण काय करायचे, एकत्र एकाच डिनॉमिनेटर मध्ये लिहायचे आहेत. कळलं का? हो की नाही? थम्सअप तरी करा, कळत असेल. ठीक. त्यानंतर आता आपलं काय झालं बघूया. इथे 8000, इथे आता 21 आणि अपॉन इथे किती येतील, 2 × 100 किती, या दोघांना मल्टिप्लाय केलं तर 200. मग इथे जो डिनॉमिनेटर येईल तो आता 200 आहे. आता याच्या पुढे काय करायचं असतं, आपण याच्या पुढे काय करतो, इथे डिनॉमिनेटर इक्वल करतो. त्यामुळे डिनॉमिनेटर इक्वल करायला इथे कितीने मल्टिप्लाय करावं लागेल, की दोन्ही डिनॉमिनेटर इक्वल होतील. इथे कितीने मल्टिप्लाय करू, 200. हा बरोबर, 1 × दोन्हीकडे 200 ने मी मल्टिप्लाय करणार. इथे पण 200 ने आणि इथे पण 200. 200 ने मल्टिप्लाय केल्यानंतर इथे 200/200 येणार आणि इथे 21/200. कारण इथे वरती आणि खाली दोन्हीकडे 200 ने मल्टिप्लाय करायचं, त्यामुळे दोन्हीकडे 200 आणि आता डिनॉमिनेटर इक्वल झालाय, तो एकत्र करायचा, एकच डिनॉमिनेटर लिहायचा आणि वरती न्यूमरेटर मध्ये ऍडिशन करायचं. मग 8000 × 200 + 21 किती होणार, 221/200 आणि याचा स्क्वेअर म्हणजे 2 वेळा आता आपल्याला मल्टिप्लाय करायचं. A is equal to 8000 × 221/200. ठीक आहे, दोनदा मल्टिप्लाय केलं. आता 0 किती जातात ते बघूया. 1 0 या 0 बरोबर, परत हा 0 या 0 बरोबर जाऊ शकतो, हा 0 या 0, म्हणजे 3 0 गेले आणि इथे खाली राहिलं 2 आणि 20. बघूया आता काय होतं. वरती काय काय राहिलंय, 8 राहिलंय, 221 राहिलंय, 221 आणि खाली 2 आणि 20 राहिलेलं आहे.
ठीक आहे. आता आपण आणखी डिव्हिजन होते का ते बघूया. आणखी कोणाला भाग जाईल इथे सांगा बघू. आणखी डिव्हिजन कोणाचं होईल. वरती आणि खाली कोणते नंबर आहेत जे एकाच संख्येच्या पाड्यात येतात, एकाच नंबरच्या टेबलमध्ये येतात, असे कोणते नंबर आहेत जे सेम पाढ्यात येतात वरती खाली. हा 8 आहे, 8 आहे आणि हा 2 आहे. हे दोन्ही कोणाच्या तरी पाड्यात येतात का दोन्ही पण नंबर? तर मी काय करेन माहितीये का, 2 ने भाग लावेन. 2 ने ते किती येणार? 2 किती 8 कसे येतात? 2 दोघांना 2 ने डिवाइड करते. इथे 2 1 जा 2, इथे 2 4 जा. ठीक आहे. आणखी कोणते नंबर आहेत जे एकाच टेबल मध्ये येतात वरती आणि खाली, न्यूमरेटर डिनॉमिनेटर मध्ये? आणखी कोणते 2 नंबर आहेत, एक न्यूमरेटर एक डिनॉमिनेटर मधला, जे टेबल मध्ये येतात कोणत्या तरी? हा बघा ना, हा वरचा 4 आहे, हा 4 आणि 20 आहे बघा. कोणाच्या टेबल मध्ये येतात दोन्ही नंबर? 4 न्यूमरेटर मधला आहे आणि 4 च्या टेबल मध्ये येतात का? 4 च्या 2 च्या पण येतात, 4 च्या येतात का? येतात. 2 ने पण करू शकता तुम्ही, पण डायरेक्ट 4 मध्ये जर येत असेल तर डायरेक्ट 4 चं डिव्हिजन करते. तर 4 ने या 4 ला डिवाइड केल्यावर 4 इथे किती लिहायचं? 4 च्या इथे किती लिहायचं? 1. आणि इथे किती लिहायचं खाली? 4 5 जा 20. ठीक आहे. आता 5 राहिले खाली, तर आता कशाला डिव्हिजन नाही होऊ शकत, कारण 5 पुढे डिवाइड करायचं तर आपल्याला नॉर्मल डिव्हिजन करावं लागेल, असं ओरली नाही करता येणार. मग इथे वरती राहिलं 221 इंटू 221 आणि डिवायडेड बाय खाली राहिलं 5. मग या दोघांना मल्टिप्लाय करा बघू. 221 ने 221 ला मल्टिप्लाय करा आणि जे आन्सर येईल त्याला 5 ने आपल्याला डिवाइड करायचंय, ते तुमचं अमाऊंट असणार. हे मल्टिप्लिकेशन करा आणि सांगा मला उत्तर किती आहे याचं. 221 इंटू 221. आता याला काय करायचंय? याला पुढे काय करायचं अजून? 48,841 ला 5 ने डिवाइड करायचं. फाय ने डिवाइड करा. डिव्हिजन करा सगळ्यांनी करायचं डिव्हिजन. 5 ने डिवाइड करा याला. 48,841 ला 5 ने डिवाइड करायचंय सगळ्यांनी. 5 ने डिवाइड करायचंय 48,841 ला.
$8.2. किती? 9,000 0.2. बरोबर, ही अमाऊंट आहे, पण आपल्याला कंपाऊंड इंटरेस्ट शोधायला सांगितलंय. मग कंपाऊंड इंटरेस्ट शोधायला मधून प्रिन्सिपल मायनस करायचं. कंपाऊंड इंटरेस्ट इज इक्वल टू अमाऊंट मायनस प्रिन्सिपल. अमाऊंट तुमचा 9768.2 आलाय मायनस 8,000 प्रिन्सिपल. होल पार्टच्या खाली होल पार्ट आला पाहिजे. हा 1,768.2. किती? 1,768.2. व्हेरी गुड, बरोबर. ठीक आहे, हे लिहिलं का गणित? तुम्ही सगळ्यांनी लिहून घ्या पाहिजे तर, कारण हे थोडं फ्रॅक्शन वाला गणित आहे ना, त्यामुळे ते येतं एक्झामला जास्त मार्कासाठी. हा डिनॉमिनेटर बरोबर एकत्र करून मग आपण भाग लावला, डिनॉमिनेटर इक्वल केला, थोडस आपण डिव्हिजन केलं. लिहून घ्या ज्यांनी नाही लिहिले ते. हा, एक मिनिट. झालं का एवढं लिहून?
झालं लिहून? ठीक आहे. सगळ्यांचं झालं लिहून? कम्प्लीट करा. सगळ्यांचं झालं लिहून? व्हेरी गुड. चला, आपली वेळ संपलेली आहे. आता पुढच्या वेळेला आपण प्रॅक्टिस सेट घेणार. उरलेलं जे गणित आहे दुसरं ते सोडवा. समीर रावांचं जे शाब्दिक उदाहरण आहे ते सोडवाल का? बाय.